सारेगामापा आयडिया सारेगामापा. हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे त्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे एक्झॅक्टली आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. आजच्या भागाची सुरुवात करण्याआधी स्वागत करूयात आपल्या मान्यवर परीक्षकांचं. वन अँड ओनली अवधूत गुप्ते आणि व्हेरी ब्युटिफुल लेडी इन रेड वंदना गुप्ते. माझ्या एकंदर हालचालींवरून आणि बोलण्यावरून तुम्हाला असं जाणवलं असेलच की माझ्यामध्ये बहुधा रेडिओ जॉकीनं संचार केलाय. तुम्ही अगदी बरोबर ओळखलंय. आजची आपली थीम आहे रेडिओ. रेडिओचा काय काळ होता नाही. त्या काळी जर तुम्हाला आठवत असेल, दर महिन्याला एक संगीतकार खास एक गाणं फक्त रेडिओसाठी बनवत असे. अनेक दिग्गज संगीतकारांची कारकीर्द ही रेडिओमुळे सुरू झाली आणि रेडिओमुळेच बहरली. त्यापैकी एक अतिशय महत्त्वाचं नाव म्हणजे अनिल मोहिलेची. अनिल मोहिलेंचं मागच्याच आठवड्यात निधन झालं. अनिल अरुण या जोडीनं अतिशय अजरामर अशी काही गाणी आपल्याला दिली. यातलंच अतिशय गाजलेलं असं स्वप्नातल्या कळ्यांनो या गाण्यानं आपण त्यांना आदरांजली वाहूयात. मी आयडिया सारेगमपच्या वाद्यवृंदाला अशी विनंती करतो की त्यांनी हे गाणं आपल्यासाठी सादर करावं. अनिलजींच्या स्मृतीला अभिवादन करून आजच्या या भागाला सुरुवात करूयात. आपण बोलत होतो रेडिओबद्दल. रेडिओनं जो जे वांछिल तो ते लाहो या उक्तीनुसार प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या आवडीनुसार गाणं आणि बरंच काही दिलं. आजकालच्या रेडिओ स्टेशन्सबद्दल बोलायला गेलं तर पूर्वी एक रेडिओ ऐकण्यासाठी लोकांची गर्दी होत असे आणि आजकाल रेडिओ स्टेशनचीच गर्दी आपल्याला सगळीकडे दिसते. मी रेडिओ जॉकी होतो आणि काही काळ काम केलं हे कदाचित तुम्हा प्रेक्षकांना काहींना माहिती असेल, पण आपल्या आवाजानं लोकांनी आपल्याला ओळखणं हा आनंद काय असतो हे मी सुद्धा अनुभवलाय. वंदनाताई, मला तुम्हाला विचारायचं की हे आजकालच्या रेडिओबद्दलचं आमचं बोलणं आहे, पण तुमच्या काळी रेडिओची काय क्रेज होती? गीत रामायण हे सर्वात गदी माडगुळकरांचं गाजलेलं गीत रामायण सुरू झालं. या गीत रामायणाने आणि त्याच्यामुळे रेडिओने सगळ्या महाराष्ट्रभर राज्य केलं. आणि मला आठवत आहे की इतकी श्रद्धा होती त्या गीत रामायणावर की रेडिओला सकाळी जो कार्यक्रम सुरू व्हायचा त्यावेळी अक्षरशः रेडिओला हार घालायचे, उद्बत्तीने पूजा करायचे. हे मला अजून आठवते. त्यामुळे रेडिओचं फार मोठं महत्त्व आहे. सगळ्या श्रुतिका, नाटकं, संगीत, बातम्या, क्रिकेट, हॉकी सगळं घरापर्यंत पोहोचवणारा, सगळ्या जगाचा संपर्क घराशी जुळवून देणारा एक घरातला सर्वात मोठा कुटुंब सदस्य होता असं मला आठवतंय. इतकं रेडिओ प्रखर माध्यम होतं ते त्यावेळेचं. क्या बात है. तो रेडियो से भरे हुए इस सभा की शुरुआत करते हैं. जी हाँ भाई और बहनों, जोरदार तालियों से स्वागत कीजिए हमारी पहली कलाकारा अमृता सुभाष. हो न भाऊ तरुवाला
प्रीती, साता जन्माची प्रीती, सरल दिन रात, सरल दिन रात. हो नभ उतरू आला, चिम्मा थरथरवला, अंग झिम्माळ झालं हिरव्या बहरा. क्या बात आहे अमृता, मजा आली. आणि मला सगळ्यात जास्त काय आवडतं माहिती का, प्रत्येक वेळेला गाण्याच्या मूडनुसार तुझा गेटअप पण बदलतो. आणि जेवढी छान दिसलीस तेवढंच गाणं त्यांना कितपत आवडलं विचारूया. नक्कीच. क्या बात आहे अमृता, तुझ्या आवाजामुळे गाण्याला एक वेगळा चेहरा मिळतो. खूप चांगले गायक असतात, खूप सुरेल गायक असतात, पण काही गायक असतात, गायक गायिका की जे गाण्याला त्यांच्या आवाजाने एक वेगळा चेहरा देतात. तसं हे गाणं तू चांगलं गायलीस, वाईट गायलीस, सुरात गायलीस, बेसूर गायलीस, यापेक्षा जास्त म्हणजे तुझ्या आवाजात गाणं ऐकताना नवं वाटलं. गाणं खूप नवं वाटलं. आतापर्यंत ऐकलेलंच नाही हे गाणं, कोणतं तरी वेगळंच गाणं आपण ऐकतोय असं वाटलं. ओके. तर हे तुझ्या आवाजाची खरोखर एक प्लस पॉइंट आहे तुझ्या आवाजामधला हा. अमृता, तुझ्या आवाजातच लोकसंगीत दडलेलं आहे. तुझा आवाज जसा मोल्ड लोकसंगीताच्या धारेमध्ये इतका छान मोल्ड होतो, त्यामुळे अशी गाणी तुझ्या आवाजात एकदम सूट होतात. मला असं वाटतं की ह्या गाण्याला अपेक्षित जो डोंगरातला मोकळेपणा आहे ना, तू जरासं थोडेसे ओठ उलगडून गा असं मला वाटतं. उमटणाऱ्या आवाजाला मोकळेपणा दे थोडासा. बाकी तू छान मुरक्या बिरक्या पण खूप छान घेतल्यास. आणि ह्या गाण्याच्या निमित्ताने मला स्मिता पाटील यांची फार आठवण आली, कारण बरोबर आता ह्या 13 डिसेंबरला त्यांना जाऊन 25 वर्ष झाली. आणि तू खूप छान छान म्हटलंस, फक्त तुरा जरा कमी करायला हवा होता एवढंच मला. अमृता तर खूप खुश आहे 2 नी मिळाल्यामुळे. पण आता खुश होण्याची पाळी आहे तुमच्यावर, कारण आयडिया सबस्क्रायबर्स गप्पा मारू शकतात त्यांच्या लाडक्या अभिनेत्री अमृता सुभाषशी. त्यासाठी करायचंय फक्त एक, आत्ता स्क्रीनवर येणाऱ्या या नंबरवर तुम्हाला फोन करायचा आहे 13 फेब्रुवारीला दुपारी 2 ते 2:30 या दरम्यान. मी खूप खूप उत्सुक आहे तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी. काय नवी आहे ना ही आयडिया. क्या बात आहे. तुला हे 2 नी मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. खूप खूप धन्यवाद. Sa re ga ma pa, ay yeah, sa re ga ma pa.